सगळे वाईस झाला. वाईस मध्ये आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह वाईस शिकलो. त्याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारच्या वाक्यांचा किंवा 3 प्रकारच्या सेंटेन्स आपल्याला पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करायचा होता. पहिला असर्टिव्ह, दुसरा इंट्रोगेटिव्ह आणि तिसरा कुठला? इम्परेटिव्ह. एक्सक्लेमेटरी कुठला सांगा ना, बोलत चला. मी एकटा बोललो तर तुम्हाला लक्षात राहणार नाही. कुठला? इम्परेटिव्ह. बरोबर आहे. बघा असर्टिव्ह कसा ओळखायचा, तर सब्जेक्ट प्लस वर्ब असतो. म्हणजे उदाहरणार्थ ही टेल, त्याच्यामध्ये ही आला तो आहे सब्जेक्ट आणि टेल हे काय झालं? वर्ब. यस प्लस पी. त्याच्यानंतर कुठला? इंट्रोगेटिव्ह. इंट्रोगेटिव्ह कसा ओळखणार तुम्ही? शेवटी काय असतो? क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह. आणि इम्परेटिव्ह तुम्हाला ओळखायची गरज नाही, त्याच्यामध्ये V1 पहिला येतो. कारण इम्परेटिव्हचे खूप सारे म्हणजे त्याला असा नियम सांगता येत नाही. पण एवढं एक गोष्ट लक्षात ठेवायची, तो इंट्रोगेटिव्ह नसेल तर कोण? इंट्रोगेटिव्ह आणि असर्टिव्हचे नियम ज्या वाक्याला लागत नाही तो कोण असतो? इम्परेटिव्ह. ठीक आहे, वाईस मध्ये. समजलं?